नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 50 वन लाइनर प्रश्न आपण पाहणार आहोत. असे प्रश्न जे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. चला तर बघूया. प्रश्न पहिला पहा. मुळशी येथील शेतकऱ्यांनी केलेले सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर सेनापती बापट यांनी केले होते. लक्षात ठेवा, मुळशी या ठिकाणी शेतकऱ्यांनी जो काही सत्याग्रह केला होता त्या सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती बापट यांनी केले होते. हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. भारतीय राज्यघटनेचा आत्मा कशास म्हणतात? तर राज्यघटनेचा सरनामा. राज्यघटनेचा सरनामा याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात. पुढील प्रश्न पहा. दाजीपूर राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर गव्यांसाठी दाजीपूर राधानगरी अभयारण्य प्रसिद्ध आहे. तलाठी शाळांची स्थापना कोणी केली? तर सर्वांना उत्तर यायला पाहिजे, राजर्षी शाहू महाराज. तलाठी शाळांची स्थापना राजर्षी शाहू महाराज यांनी केली. पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? लक्षात ठेवा, अकोला जिल्ह्यामध्ये पारस औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर कराड चिपळूण. कराड चिपळूण. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. पुढील प्रश्न पहा. जागतिक अपंगत्व दिन कधी साजरा केला जातो? तर 3 डिसेंबर. जागतिक अपंगत्व दिन 3 डिसेंबर. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात कसं ठेवायचं मी तुम्हाला ट्रिक सांगतो. काय म्हटलं आहे? अपंगत्व. यामध्ये हा जो काही शब्द आहे अपंगत्व, यामध्ये पहिलं अक्षर आहे अ. आपण असा लिहितो, तर काय करायचं आहे? 3 सारखा आपण असा पार्ट लिहितो, नंतर अ लिहितो, तर असा 3 सारखा लिहितो की नाही? मग 3 सारखं असं कम्पेअर करायचं आणि हा जो काही 3 आहे या 3लाच इथं कम्पेअर करायचं आणि 3 डिसेंबर असं लक्षात ठेवायचं आहे. अपंगत्व दिन 3 डिसेंबर. हा जो अ आहे या अला 3शी कम्पेअर करायचा आहे, कारण 3 सारखा अ दिसतो. पुढील प्रश्न पहा. मानवी शरीरात किती स्नायू असतात? तर 639. मानवी शरीरात 639 स्नायू असतात. पुढचा प्रश्न पहा. भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता? तर भारतरत्न. भारतरत्न. पहिले हिंदी वृत्तपत्र कोणते होते? तर उदंत मार्तंड. उदंत मार्तंड हे पहिले हिंदी वृत्तपत्र होते. जगात आढळणारा सर्वात कठीण पदार्थ कोणता? तर हिरा हा जगात आढळणारा सर्वात कठीण पदार्थ आहे. संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर B.R. आंबेडकर, म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. पुढील प्रश्न पहा. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? सर्वांना उत्तर यायलाच पाहिजे, राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. विद्यार्थी मित्रांनो, 25 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. लिहून ठेवायचा आहे. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. ब्राह्मो समाज राजाराम मोहन रॉय. झोपेत जरी विचारलं तरी ब्राह्मो समाज राजाराम मोहन रॉय असं लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा. अमृतसर शहराची स्थापना कोणी केली? तर गुरु रामदास. अमृतसर शहराची स्थापना गुरु रामदास यांनी केली. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर 4 पर्याय दिलेले असेल तर तुम्हाला कन्फ्यूज होईल. मग तुमच्या लक्षात कसं ठेवायचं मी तुम्हाला त्यासाठी ट्रिक सांगतो. पहा. अ मृ त स र. विद्यार्थी मित्रांनो, या शब्दामध्ये शेवटचं अक्षर काय आहे? र. र र र वरून रामदास असं लक्षात ठेवायचं आहे. र वरून रामदास. शेवटचं अक्षर र. र वरून रामदास. पुढील प्रश्न पहा. सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? तर 7. राष्ट्रीय महामार्ग 7. चंद्रगुप्त मौर्याचे साम्राज्य किती प्रांतांमध्ये विभागले गेले होते? तर 4 प्रांतांमध्ये चंद्रगुप्त मौर्याचे साम्राज्य विभागले गेले होते. विद्यार्थी मित्रांनो, पर्यायामध्ये तुम्हाला 4 असेल, 5 असेल, 6 असेल, 7 असेल, तर ट्रिक करून कसं लक्षात ठेवायचं ते मी तुम्हाला सांगतो. पहा. चंद्रगुप्त मौर्याचे साम्राज्य किती प्रांतांमध्ये विभागले गेले होते? कोणाचे? चंद्रगुप्त.
यामध्ये चंद्रगुप्त या शब्दामध्ये पहिलं अक्षर काय आहे? च. च च च च वरून 4 असं लक्षात ठेवायचं आहे. चंद्रगुप्त, मग च वर्ण 4 असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. गुरुमुखी लिपी कोणी सुरू केली? तर अंगद, गुरु अंगद यांनी गुरुमुखी लिपी सुरू केली. खालसा पंथाची स्थापना कोणी केली? तर गुरु गोविंद सिंह यांनी खालसा पंथाची स्थापना केली. हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी 15 वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्यसेवक भरतीमध्ये हा प्रश्न खूप वेळा विचारला गेला आहे. खालसा पंथाची स्थापना कोणी केली? गुरु गोविंद सिंह. पुढचा प्रश्न पहा. फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना कोणी केली? तर लॉर्ड वेलस्ली. फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना कोणी केली? लॉर्ड वेलस्ली. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पर्यायामध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड बेटिंग, लॉर्ड डलहौसी असे असेल त्यावेळेस तुम्हाला थोडंफार कन्फ्यूज होणार. मी तुम्हाला उत्तर लक्षात कसं ठेवायचं त्यासाठी ट्रिक सांगतो. पहा, फोर्ट विल्यम म्हटलं की नाही, विल्यम, फोर्ट विल्यम इथं पहिलं अक्षर व आहे, इथं दुसरं अक्षर अर्धा ल आहे, ल असं ध्यानात ठेवायचं आहे. पहा, विल्यम तर वे ल स्ली, इथं व आणि ल, इथं पण व आणि ल असं लक्षात ठेवायचं आहे. विल्य, इथं बघा विल्य आणि वेलस्ली, व आणि ल आहे की नाही, व आणि ल आहे की नाही असं लक्षात ठेवायचं आहे. फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना वेलस्ली यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न पहा. भारतात पहिल्यांदा सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना कोणी केली? तर लॉर्ड डलहौसी. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. भारतात पहिल्यांदा सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना लॉर्ड डलहौसी यांनी केली. पुढील प्रश्न पहा. अजमेरमध्ये मेयो कॉलेजची स्थापना कोणी केली? तर लॉर्ड मेयो. सोपा प्रश्न आहे. अजमेरमध्ये मेयो कॉलेजची स्थापना कोणी केली? लॉर्ड मेयो यांनी केली. विद्यार्थी मित्रांनो असा ऑनलाईन प्रश्न तयार होतो. लॉर्ड मेयो यांनी मेयो कॉलेजची स्थापना केली खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? तर लक्षात ठेवायचं आहे अजमेर. ओके. पुढचा प्रश्न पहा. भारताचे तारणहार कोणाला म्हटले गेले? तर लॉर्ड रिपन. भारताचे तारणहार कोणाला म्हटले गेले? लॉर्ड रिपन. पुढील प्रश्न पहा. शिमला करार कधी झाला? तर 1945. शिमला करार 1945. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर लॉर्ड माउंटबॅटन. लक्षात ठेवा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन होते. तात्या टोपे यांचे खरे नाव काय होते? तर रामचंद्र पांडुरंग. विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये सुद्धा खूप वेळा विचारला गेला आहे. तात्या टोपे यांचे खरे नाव काय होते? तर रामचंद्र पांडुरंग. पुढचा प्रश्न पहा. इंग्लंडमध्ये भारतीय सुधारणा समितीची स्थापना कोणी केली? तर दादाभाई नौरोजी. पुढचा प्रश्न. जालियनवाला बाग हत्याकांडात जनरल डायरला मदत करणाऱ्या भारतीयाचे नाव काय? तर हंसराज. लक्षात ठेवायचं आहे. जालियनवाला बाग हत्याकांड घडलं होतं. त्या हत्याकांडामध्ये जनरल डायरला मदत कोणी केली होती? तर हंसराज याने मदत केली होती आणि तो भारतीय होता हे या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा. मेवाडमध्ये भिल्ल चळवळीचे नेतृत्व कोणी केले? तर मोतीलाल तेजावत. पुढचा प्रश्न पहा. सायमन कमिशनला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर व्हाईट मॅन कमिशन. सायमन कमिशनला व्हाईट मॅन कमिशन या नावाने सुद्धा ओळखले जाते. पहिली गोलमेज परिषद कधी आयोजित करण्यात आली होती? तर 17 नोव्हेंबर 1930. 17 नोव्हेंबर 1930 रोजी पहिली गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती. भारताचा पहिला चित्रपट कोणता होता? तर राजा हरिश्चंद्र. भारताची पहिली ग्रामीण बँक कुठे सुरू झाली? तर मुरादाबाद, उत्तर प्रदेश. पुढील प्रश्न पहा. भारताची पहिली उपग्रह मोहीम कोणती होती? तर आर्यभट्ट. भारताची पहिली जनगणना आयोग कधी स्थापन झाला? या ठिकाणी भारताचा पहिला जनगणना आयोग कधी स्थापन झाला? तर 1950. लक्षात ठेवा भारताचा पहिला जनगणना आयोग
1950 या वर्षी स्थापन झाला. पुढचा प्रश्न पहा, भारताचा पहिला माहिती तंत्रज्ञान उद्यान कुठे आहे? तर बेंगळूर कर्नाटक या ठिकाणी माहिती तंत्रज्ञान उद्यान आहे. भारताचे पहिले ब्रह्मोस क्षेपणास्त्र कोठे प्रक्षेपित करण्यात आले? तर ओडिशा या ठिकाणी भारताचे पहिले ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्यात आले. पुढचा प्रश्न पहा, सरपंचाची निवड गावातील सर्व प्रौढ मतदारांकडून प्रत्यक्ष मतदान पद्धतीने व्हावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर पी.बी. पाटील. लक्षात ठेवा, जो काही सरपंच असतो गावातला, त्या सरपंचाची निवड गावातील सर्व प्रौढ मतदारांकडून प्रत्यक्ष मतदान पद्धतीने व्हावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर पी.बी. पाटील समिती. पुढचा प्रश्न पहा, नोव्हेंबर 1959 पासून पंचायत राज पद्धतीची अंमलबजावणी सुरू करून या पद्धतीचा अवलंब करणारे देशातील दुसरे राज्य ठरण्याचा मान कोणत्या राज्याने मिळवला? तर आंध्र प्रदेश. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. सरळ प्रश्न असा आहे की पंचायत राजची जो काही स्वीकार आहे, पंचायत राजचा स्वीकार करणारे दुसरे राज्य कोणतं आहे? आंध्र प्रदेश आहे. मग स्वीकार कधी केला? नोव्हेंबर 1959. लक्षात ठेवायचं आहे. पंचायत राजचा स्वीकार करणारे दुसरे राज्य आंध्र प्रदेश. कधी? नोव्हेंबर 1959. फक्त हा प्रश्न थोडासा मोठा बनवला आणि आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी. ओके. पुढील प्रश्न पहा, भारताचा पहिला स्वातंत्र्य लढा कोणी सुरू केला? तर मंगल पांडे यांनी भारताचा पहिला स्वातंत्र्य लढा सुरू केला. भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण होती? तर कल्पना चावला. भारताचे पहिले चित्रपट पटकथा लेखक कोण होते? तर हरिश्चंद्र भट्ट. भारताचे पहिले चित्रपट पटकथा लेखक हरिश्चंद्र भट्ट हे होते. भारताचे पहिले नोबेल पारितोषिक विजेते कोण होते? तर रवींद्रनाथ टागोर. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. पुढचा प्रश्न पहा, भारताची पहिली लोकसभा निवडणूक कधी झाली? तर 1952. भारताचा पहिला ध्वजस्तंभ कधी बांधण्यात आला? तर 22 जुलै 1947. 22 जुलै 1947 या वर्षी भारताचा पहिला ध्वजस्तंभ बांधण्यात आला. पुढचा प्रश्न पहा, स्वतंत्र भारताचे प्रथम अर्थमंत्री कोण होते? तर लियाकत अली. स्वतंत्र भारताचे प्रथम शिक्षण मंत्री कोण होते? तर अबुल कलाम आझाद. लक्षात ठेवा, स्वतंत्र भारताचे प्रथम शिक्षण मंत्री अबुल कलाम आझाद. पुढचा प्रश्न पहा, संसदीय शासन पद्धती प्रथम कोणत्या देशात लागू करण्यात आली? तर ब्रिटन देशामध्ये. संसदीय शासन पद्धती प्रथम ब्रिटन देशामध्ये लागू करण्यात आली. भारताच्या पंतप्रधानांची नियुक्ती कोण करते? तर राष्ट्रपती भारताच्या पंतप्रधानांची नियुक्ती करतात. पुढील प्रश्न पहा, नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष असतात. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकांचे अध्यक्षपद कोण भूषवितात? तर पंतप्रधान हे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकांचे अध्यक्षपद भूषवितात. पुढचा प्रश्न पहा, पंतप्रधानांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर 5 वर्ष. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला पर्यायामध्ये 3 वर्ष, 2.5 वर्ष, 6 वर्ष, 10 वर्ष असं दिलेलं असेल आणि तुमच्या लक्षात राहत नसेल तर मी तुम्हाला ट्रिक सांगतो. काय म्हटलं आहे? पंतप्रधान. यामध्ये पहिलं अक्षर काय आहे? प वरून 5 असं लक्षात ठेवायचं आहे. प वरनं 5. ओके. पदावरून राजीनामा देणारे भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर मोरारजी देसाई. पदावरून राजीनामा देणारे भारताचे पहिले पंतप्रधान मोरारजी देसाई. पुढील प्रश्न पहा, मानवाधिकार दिन कधी साजरा केला जातो? सर्वांना यायलाच पाहिजे, 10 डिसेंबर. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला सांगतो 30 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. तोंडी पाठ करून ठेवा. 10 डिसेंबर मानवाधिकार दिन. 10 डिसेंबर मानवाधिकार दिन. तुम्हाला झोपेतून जरी उठवलं, म्हटलं भाऊ मानवाधिकार दिन कधी असतो, म्हणायचं 10 डिसेंबर. कारण मित्रांनो, हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. पुढचा प्रश्न पहा, भारतातील प्रमुख चहा उत्पादक देश कोणता आहे? तर आसाम. पुढचा प्रश्न पहा, माउंट एव्हरेस्टवर चढणारी दुसरी भारतीय महिला कोण आहे? संतोष यादव. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर ॲनी बेझंट. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आत्ता आणि लगेच लिहून ठेवा.
100% तुम्हाला तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये हा प्रश्न दिसणार आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या? तर ॲनी बेझंट. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.